नमस्कार मैत्रिणींनो, शारदा होम फ्लेवरमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण हेल्दी टेस्टी पास्ता रेसिपी बनवणार आहोत। तर साहित्य बघून घ्या। इथे मी 200 ग्रॅम पास्ता घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर कट करून घेतलेली आहे, टोमॅटो 2 कट करून घेतलेले आहे, एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, एक शिमला मिरची चिरून घेतलेली आहे, 2-3 पाकळ्या लसणाच्या, थोडासा लसूण कट करून घेतला आहे, अद्रक कट करून घेतली आहे, 1-2 हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे, मॅगी मसाला, ब्लॅक पेपर, मेयोनीज, व्हेज मेयोनीज, चिली फ्लेक्स, ऑर्गॅनो, शेजवान चटणी, डार्क सोया सॉस, रेड चिली सॉस, टोमॅटो केचप, विनेगर आणि चीज, मॅगी मसाला। एवढ्या साहित्यात आपण टेस्टी पास्ता बनवणार आहोत। तर कधीतरी असं इच्छा होते ना काहीतरी चटपटीत खाण्याची, तर आपण आज टेस्टी पास्ता बनवूया। इथे मी 2 ग्लास पाणी बॉईल करून घेतलंय, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे। याच्यात आपण पास्ता आपला बॉईल करून घेऊया। इकडे आपण पास्ता बॉईल करायला टाकूया आणि दुसऱ्या गॅसवर आपण मी कढाई तापत ठेवली आहे। आता मी इथे तूप घालणार आहे, गाईचं गावठी तूप। तुम्ही बटर पण घालू शकता, पण आपण घरच्या घरी बनवतो आहे तर तूप हेल्दी असतं तर तूप घालायचं। तूप गरम झालेला आहे। इथं मी 2 टमाटे कट करून ठेवलेले आहेत, शिजवून घ्यायचे थोडेसे तेलामध्ये। 4 पाकळ्या लसूण आपण ठेचून घेणार आहोत, थोडासा ठेचून घ्यायचा। आणि आता आपण टमाटोमुळे शिजवून घेणार आहोत। थोडीशी कोथिंबीर पण त्याच्यामध्ये शिजवून घ्यायची। टोमॅटोला चांगलं पाणी सुटूस तर शिजवून घ्यायचं आहे। टोमॅटोवर चिमूटभर मीठ घालून घ्यायचं, थोडंसं घालायचं आणि चांगलं मॅश होईल। आता थोडीशी लाल मिरची पावडर टाकायची, पास्त्याला कलर छान येईल आपल्या। बंद केलं तरी चालेल। आपण 5 मिनिटं बॉईल करून घेतला आहे मिडियम गॅसवर। आता आपण असा हाताने चेक करून बघायचा, दबतोय तर शिजलेला आहे। तर आपण आता याला बाहेर काढून घेऊया, गॅस बंद करून द्यायचा। हे बघा, अशा प्रकारे बाहेर काढून घ्यायचा। आता आपण गार पाण्याने धुवून घ्यायचा आहे, असा गार पाण्याने धुवून घ्यायचा, थंड करून घ्यायचा। अशा प्रकारे थंड झालेला आहे। टोमॅटो आपले चांगले मॅश झालेले आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। तापत ठेवली आहे, कढाई गरम होऊ देऊ। 1 चमचा तूप घालून घेणार आहोत, अर्धा चमचा बारीक कट करून घेतलेला लसूण घालायचा, लसूण थोडा फ्राय होऊन द्यायचा। मग अर्धा चमचा बारीक कट करून घेतलेली अद्रक घालायची, चांगले मिक्स करून घ्यायचे, थोडंसं लाल होऊ द्यायचं। कट केलेली बारीक कट करून घेतलेली मिरची घालायची, हिरवी ग्रीन मिरची, इथे शिमला मिरची 1 कट करून घेतलेली आहे, कांदा 1 बारीक कट करून घेतलेला आहे। अगोदर आपण कांदा ऍड करूया, थोडासा फ्राय करून घ्यायचा।
मिरची ॲड करूया. मिडियम गॅसवर सगळं फ्राय करून घ्यायचं तुपामध्ये. स्मोकी फ्लेवर येतो ना. थोडंसं मीठ घालायचं म्हणजे भाज्या आपल्या लवकर नरम होतील. चिली फ्लेक्स घालून घ्यायचे, तुमच्या चवीनुसार टाकू शकता. थोड्याचं ऑर्गॅनो टाकून घ्यायचं. थोडंसं मिरी पूड घालणार आहोत आपण, थोडीशी काळ्या मिऱ्यांची पूड थोडीशी घालून घ्यायची. मॅगी मसाला घालूया, तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला. मिक्स करून घ्यायचं. आता 1 चमचा विनेगर घालूया. एक चमचा टोमॅटो सॉस घालूया. एक चमचा रेड चिली सॉस घालायचा. एक चमचा डार्क सोया सॉस घालूया. शेजवान चटणी 1 चमचा घालायची. आणि मेयोनीज आपण 1 चमचा घालूया. मिक्स करून घ्यायचं छान सर्व. हे छान मिक्स झालेलं आहे. आता आपण ही जी प्युरी बनवली आहे, टोमॅटो, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घालून मॅश करून घेतलं पॅनवर, आणि आता याची प्युरी बनवून त्याच्यात ॲड केलेली आहे. आणि पास्ता खूप टेस्टी बनतो. आता याच्यात आपण थोडं पाणी ॲड करूया. तर मी मिक्सरच्या भांड्यातच पाणी टाकून धुवून घेतलेलं आहे. हे पाणी आपण याच्यात ॲड करूया आणि एक उकळी काढून घेऊया. सर्व मसाले छान मिक्स झाल्यानंतर आपण आता मीठ घालूया. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घाला. आपण थोडं मीठ ॲड केलेलंच आहे, तर मीठ थोडंच घाला आणि याला छान उकळी काढून घेऊ. इथे आपण आता याच्यामध्ये अर्धी वाटी दूध घालणार आहोत. याने पास्ता टेस्टी लागतो, घट्ट होतो छान. तुमच्याकडे क्रीम असेल तर तुम्ही क्रीम पण टाकू शकता. उकळी छान आलेली आहे. आपण आता पास्ता ॲड करूया. तर हे बघा, पास्ता आपण याच्यामध्ये ॲड करायचा, मिक्स करून घ्यायचा. 2 मिनिटं आता आपण याला शिजवून घेऊया. उकळी काढून घ्यायची 2 मिनिटं. थोडीशी चिरलेली कोथिंबीर ॲड करायची वरतून. आपला टेस्टी पास्ता तयार झालेला आहे. कधीतरी असं चटपटीत खाण्यासाठी तुम्ही बनवू शकता. 3 मिनिटे आपण याला शिजून घेतलेला आहे. सर्व मसाले पास्ता शिजून घेतला आहे. आता आपण याच्यामध्ये वरतून असं चीज घालूया थोडंसं. तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घालू शकता. हे बघा, आपला हेल्दी टेस्टी पास्ता तयार झालेला आहे. सिझनिंगसाठी मी चिली फ्लेक्स आणि ऑर्गॅनो
टाकलेले आहे. तर अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कसा वाटला टेस्टी पास्ता. हेल्दी खा, स्वस्त राहा, मस्त राहा. थँक्यू. भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये.